दिवशी तुम्ही लढू शकता. हा कॉन्फिडन्स तुमचा जावा यासाठी सगळा प्रोपागंडा सुरू आहे. अरे छोटी छोटी माणसं जी लढली, बाबू गेनू असेल, भगतसिंग असतील, ते काय 23 वर्षाचा मुलगा. नेहरू सुद्धा तरुण होते आले तेव्हा, सुभाषचंद्र बोस तरुण होते, सरदार वल्लभभाई पटेल तरुण होते. पण असे असंख्य अनाम लोक जे लढत होते ते काही संघटना पाठीशी होती म्हणून असं काही नाही हो. तेव्हा पण काँग्रेस अशीच होती, कारण काँग्रेसकडे तेव्हाही पैसे नव्हते. टिळक फंड म्हणून गांधी गोळा करत फिरत होते. बाळा तुझ्याकडे किती? रजनीशने एक सांगितलं ना, गांधींनी माझ्याकडे पैसे मागितले. फोटो काढण्याचे पैसे मागितले, कारण राजकारण चालवायला पैसेच नव्हते त्यांच्याकडे. त्यामुळे तेव्हा काँग्रेस वेगळी होती आणि आता काहीतरी वेगळी झाली असं काही नाहीये. तेव्हा लोक लढवय्ये होते आणि आता गुलाम झालेले आहेत. तुम्हाला माध्यमांनी, आणि माझं तर मत आहे, मी सगळ्यांना एक आवाहन करतो, घरातले टीव्ही काढून टाका. माझ्या घरात टीव्ही नाहीये, माझ्या घरात टीव्हीच नाही. आम्ही वर्तमानपत्र घेत नाही. आमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स येतो. तो माझ्याकडे एक पर्शियन कॅट आहे युरो नावाचा, त्याला शी झाली की तो त्याच्या लिटर बॉक्स मध्ये करतो. ती एकत्र करून टाकण्याकरता मला कागद लागतात, त्यासाठी मी वर्तमानपत्र करतो. मी अजिबात खोटं बोलत नाही. मी टायटल सुद्धा वाचत नाही, त्याचं पहिलं पान वाचत नाही वर्तमानपत्राचं. आणि हे सत्य आहे. माझ्या आमची मेड आहे वैशाली म्हणून, ती किंवा मी ती शी काढतो, त्यासाठी ते पेपर लागतात म्हणून घेतो. ती अत्यावश्यक सेवा आहे माझ्या दृष्टीने वर्तमानपत्र आजही. बाकी या दोन गोष्टी जर तुम्ही बंद केल्या तर गावाची कलागत घरात येणं बंद होईल, पहिली गोष्ट. तिसरी गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला आवडेल तेच वाचण्याची गरज नाही, पण दुर्लक्ष करायला शिका. आणि कोणताही मेसेज सायंटिफिक वाटला तरी तो सायंटिफिक असतो असं नाही. मंत्रोच्चाराने वातावरण पॉझिटिव्ह होतं असं बरेच लोक म्हणतात. होतही असेल, पण ते त्या मंत्राच्या संगीताच्या तालाने होतं. मंत्रामध्ये म्हणून काही दम नसतो. नाहीतर औरंगजेबावर आणि अफजल खानावर मंत्र टाकला असता आणि तिकडेच म्हणजे कृष्णाजी भास्कर होळकरांनी शिवाजी महाराजांवर टाकला असता. सहस्रचंडी यज्ञ करूनही अफजल हारला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, मंत्रांमध्ये काहीही ताकद नसते. यज्ञावर एक ब्राह्मण सांगतो ऐका, आपण आहे, मंत्रांमध्ये ताकद नसते, यज्ञामध्ये ताकद नसते, पूजेमध्ये ताकद नसते, बळी देण्यामध्ये पाप आहे. खरी गोष्ट जर कोणती असेल तर मानवता आहे आणि तुमचं स्वातंत्र्य जपण्याचा हक्क तुम्हाला. फार तर काय मराल ना, अजून काय व्हा. माझ्यावर केस आहे आणि माझ्यावर केस असलेला माणूस सगळ्यात जगातला महान माणूस आहे आत्ताचा. म्हणजे तो आल्यावर आपले आपले सगळे जे इथले कार्यसम्राट धावत सुटतात लग्नात. काल परवा बघितलं तुम्ही, हा जाणते राजे. अरे मुलाकडच्या बुंदी खाल्ल्या तर मुलीकडचं नाव लिहू नको ना तू, मुलाचं नाव लिही. का लाज वाटते? आपल्याकडे खूप पार्टनर्स इन क्राईम वाढलेले आहेत. मग ते चुनाव आयोग असो आणि राजकीय नेते असो, त्यांची तुम्हाला गरज नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला